मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम. मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार, तर उपोषणाची वेळ येणार नाही. प्रसाद लाड यांची ग्वाही. मनोज जरांगेंची सीएम फडणवीसांबाबत मवाळ भूमिका. मुख्यमंत्री फडणवीस आमचे शत्रू नाहीत, जातीचे नसतानाही त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद विकोपाला. 7 जागांची मागणी करत 10-5-2चा फॉर्म्युलाही शिवसेनेनं फेटाळला, तर राष्ट्रवादी 3 जागांवर अडून बसल्याची माहिती. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर. राज्यसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. भुजबळ, मोहिते की अविनाश अधिक यांची कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका. मित्रपक्षांना एकत्र घेत सरकार चालवायचा. एकनाथ शिंदेंची संजय शिरसाटांना समज. जिल्हा परिषदेच्या निवडणुका. ओबीसी आरक्षणाचा 23 जुलैचा निकाल लागल्यानंतरच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आणखी एक अटक. मनीषा संजय हवलदारला पुण्यातून अटक. मनीषाला एनटीएने तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे पोलिसांची कस्टडीची मागणी कोर्टाने फेटाळली. नाशिक धर्मांतर प्रकरणी दोषारोपपत्र दाखल. 1500 पानी दोषारोपपत्र. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचंही नाव. हिंगोलीत पेट्रोल पंपावर तुफान राडा. डिझेल भरण्यावरून 2 गटात वाद आणि हाणामारी. आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी, तर पिंपरी, शिरूर, भोर, मुळशीतही पावसाच्या सरी.